वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बिनविरोध उमेदवारांच्या पक्षावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। बिनविरोध उमेदवारांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी अशी ही आक्रमक मागणी बच्चू कडूंनी केली आहे। आता ते तर मी वाचतोय न्यूज वगैरे का कशा पद्धतीने पैशाच्या माध्यमातून रोखठोक काही नोकरीवर असणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं डायरेक्ट पार्टीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्याचं निवडा अहवाल मागून चालणार नाही, तर गुन्हे दाखल होणं फार गरजेचं आहे। आणि ज्या पार्टीनं हे केलं त्याचं रजिस्ट्रेशन नोंदणीच रद्द केली पाहिजे। आता बातमी पुण्यातून। पुणेकरांचं आयुष्य सुखकर करू अशी शपथ भाजपच्या उमेदवारांनी घेतली आहे। रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय। पुण्याच्या विकासाची शपथ घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू झालाय। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार शपथ घेतो की पुणेकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी त्या दिशेने कृती करू। पुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही जीव ओतून काम करू। एक महत्त्वाची बातमी अकोल्यामधून। अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवारानं माघार घेतली आहे। मशिदीतील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या महिला उमेदवार यांनी माघार घेतली आहे। अकोल्यामध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून ही ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती। आता जाऊयात मुंबईमध्ये। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेतील। 6 जानेवारीला या मुलाखतीचं चित्रीकरण होणार आहे। तर महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा पार पडणार आहे। आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोममध्ये हा मेळावा पार पडेल। मुंबईच्या विकासाचं विजन या मेळाव्यात मांडलं जाणार आहे। शिवाय मेळाव्याला भाजप आणि शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी, इतर नेते सुद्धा उपस्थित राहतील।